हां, काय म्हणताय जोशीबाई? अहो नाही हो, आता मी खूप थकले. माझ्याच्याने नाही होत आता काही. अहो किती वेळा सांगितलं अनुपला, पण तो लक्षच देत नाही. हे आई फोन ठेव बाई, चहा कर लवकर, मला जायचं इंटरव्ह्यूला. काय करू, थकले हो, नाही आता हो, तुम्हाला सांगितलं ना. माहिती आहे का सगळं? हो असं काय करते, नाही हो आता माझ्याच्याने हो. माझी फाईल कुठे इथं होती ती? एक मिनिट थांबा, ही काय ठेवली इथं? सरक बाजूला, ते जोशीबाईला काम नाही, तुला पण काम नाही. नाही, तुम्ही असं करा, त्या मुलीचा फोटो पाठवून द्या, मी बघते मग अनुपशी बोलते. हा ठेवू का फोन आता? हा ठेवते. अरे अनुप, तुझं लग्नाचं बघ बाबा आता, माझ्या एकटीच्याने नाही होत. तुझ्या 2 ते 4 हात केले ना म्हणजे मी जायला मोकळी. आई सकाळी सकाळी चांगलं बोल बाई, आणि मी तुला 10 वेळा सांगितलंय, मी नोकरीला लागल्याशिवाय मी लग्नाचा विचार करणार नाही. अरे तुझ्या बाबांची इच्छा होती रे, त्यांच्या डोळ्यासमोर तुझं लग्न व्हावं, त्यांना सुनमुख बघायचं होतं. आता ते नाही, त्यांच्या इच्छेखातर कधी लग्न कर बाबा. मला माहितीये बाबांची इच्छा होती माझं लग्न व्हावं, त्यांना सुनमुख दिसावं, पण नाही मी करू शकत. त्या पोरीला घरात आणून मी काय दगडी खायला घालू का? मी काम धंदा करतोय का काही? अरे पण मी तुला कुठं आता लग्न कर म्हणते? मुली बघायला काय हरकत आहे आपल्याला? त्या जोशीबाईंनी एक स्थळ आणले आहे, त्यांच्या बहिणीच्या मुलीचंच. म्हणाल्या बघा तुमच्या अनुपचं जमतंय का ते. मी तुला 10 वेळा सांगितलंय, मी कामाला लागल्याशिवाय नोकरीचं बघणार नाही. जा चाकर. तर तुझं हे वागणं आणि बोलणं ऐकून तरी आधीच डोळे मिटले असते. बघताय ना, ठेवते चहा. आता माझ्यासाठी नाही होते. नुसतं लग्न. हॅलो आम्या, अरे कुठं आहेस तू? अरे 11:15 झाले. अरे तुला म्हणलं होतं ना आज इंटरव्ह्यू आहे माझा. ये लवकर, नंतर पी चहा मिळेल. लवकर ये, उशीर होतोय. हा ये लवकर. काय? थोडीशी साखर. साखर संपली? तू एक काम कर ना, काय? तुझ्या घरची आहे ना सगळी किराणाची यादी दे, घरी सगळं सामान पाठवून देतो. किराणा नको, आता साखर दे. जात ना घे. हे आई येतो ग. अगं कुठे आहेस? अगं हा अगं येते आलेच का? आणि बाकीचे सगळे आलेत का? पोचले? आज न कळत स्पर्श तुझा होता, मन माझे कवी झाले, तुला समोर पाहता भेटण्यास आधीर झाले. काय? कुठं काय? काय नाही काय. आईला जीवच काढला होता तू माझा. किती वाजले? हो कवी साहेब, आलं ना आता आपण. चला बसा. कवी नाही म्हणायचा मला, पहिलंच सांगतो. बर बाबा चुकलं. बरं बस चल. कुठे तुझा इंटरव्ह्यू? वाकडलाय. हां. आणि हे काय फॉर्मवर आपल्या बापाने घातला होता का स्पोर्ट्स शूज? नाही काढते. बूट नाही इथं आता.
बसा. झालं जॉबचं. चिवते आता मी काय केलं तू नाही रे, तो चिवते. तो म्हणजे तो इंटरव्ह्यू घेणार चिवते. मला म्हणतो दाढी करून ये. आता शिक्षण करून आलोय ना, दाढीचं काय आहे? आलू केक ने आज बोलवले. जा. या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा. काय नाव तुमचं? अनुप सर. अनु, कुठले सर आहात तुम्ही? नाही नाही, मी अनुप, तुम्हाला सर म्हणालो. अच्छा. मग अनुप तुम्हाला काय आडनाव आहे की नाही? ढेकणे. काय? जरा मोठ्याने बोला. माझं नाव अनुप ढेकणे. ढेकणे? आणि मग तुम्ही इथे काय करताय? तुम्ही भिंतीवर राहा ना. बर, ठीक आहे, ते जाऊ द्या. शिक्षण काय झालं तुमचं? MA झालंय सर. MA? बर, कामाचा काय अनुभव? नाही, ऍक्च्युली ना मला कवी व्हायचं होतं. कवी? हो. बर. पण माझे बाबा अचानक वारल्यामुळे मला जॉब शोधायला लागतोय सर. कामाचा काय अनुभव नसल्यामुळे कसं काम देणार? सर काहीतरी वेकेन्सी असेल ना. ठीक आहे, काय असेल तर नक्की कळव. या तुम्ही प्लीज. ओके, नक्की कळवा सर, काही वेकेन्सी असेल तर. नक्की सांग. ओके, या तुम्ही. आणि दरवाजा लावून घ्या केबिनचा. ओके. वाय सो सिरियस? काय झालं कामाचं? कवी साहेब